कलाकार आहे म्हणजे त्यांनी विचारवंत असलंच पाहिजे असा एक काहीतरी जबरदस्त पगडा त्यांच्यावर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं जर असेल की कलाकारांनी सांगितल्यानंतर बाकीच्या समाजामध्ये काही बदल घडत असेल किंवा काही गोष्टी, तर त्याचा तो मिक्सचर असावा असं माझं मत आहे. आत्ता तू म्हणालास तसंच थोडंसं की हीच गोष्ट आज त्रिभाषा सूत्राच्या वेळेला किंवा बाकीच्या वेळेला किती वकील, किती डॉक्टर, किती वेगवेगळ्या बिझनेसमन, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, ह्यांच्यावरती कधी दबाव आला का? पण पहिल्यांदा का आता कुठे गेले ते मराठी कलाकार? आता कारण हे सोपं आहे ना, कळपात सगळेच जण शूर आहेत. आणि जसं मला नेहमी वाटतं की त्या बॉन्डच्या सिनेमात एक वाक्य आहे, लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. तर मला माझं मत व्यक्तच करायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. माझं मत मी न व्यक्त करणं हेही माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे. अदरवाईज मी माझं 5 वर्षाच्या काळामध्ये माझं मत मी मांडलं आहे ना, जे पेटीत मांडायचं आहे ते. पण अलीकडे मी सोशल मीडियावर नाही किंवा मी सोशल मीडियावर बोलत नाही याचा अर्थ कलाकार असंवेदनशीलच आहे असाच करून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. याचं कारण मला तरी काही वेगळं वाटत नाही. कारण तुम्हाला जे प्रसिद्ध आहेत, ज्यांच्यावरती बोललं की आपणही प्रसिद्ध होऊ असं वाटत असतं, अशा लोकांच्या संदर्भातला तो मुद्दा आहे. मला खरंच जे कलाकार ह्या गोष्टीवर व्यक्त झाले नाहीत त्यांच्याविषयीचा खरोखरीच राग नाही आहे. कारण ते सोशल मीडियावर व्यक्त झाले नसतील, पण त्यांना काहीतरी मत प्रत्येकाचं आहे हो. प्रत्येकजण, नाहीतर मी काय व्यक्त झालो नाही पण मी मोर्चात गेलो होतो. तोही माणूस तितकाच महत्त्वाचा आहे ना, की ज्याला ते त्या मताचं वाटत होतं म्हणून तो गेला होता. मला असं वाटतं की ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या राजकीय विचारधारेच्या मागे असतोच की त्याच्यात कोणाला काय बोलणार. पण हे तितकंच खरं आहे की खेळाडू आणि आर्टिस्ट हे सॉफ्ट टार्गेट्स असतात. कारण सोपं असतं त्यांना बोलणं, माहिती आहे त्यांना की ते काही एकटे लढणार नाही. कुठल्याही बंपक आणि लायकी नसलेल्या माणसांची माफी मागायला लागते, हे त्याचंच द्योतक नाही का? सगळ्यांनी बोलायचं याच्यावर. बरं, मी थोड्याशा अंशतः ह्याच्याशी नक्कीच सहमत आहे की एकतर अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे की प्रत्येक कलाकार म्हटल्यानंतर त्याला सगळ्यातलं सगळं येतं किंवा कळतं, हे एक जर कोणाला वाटत असेल तरी योग्य नाही. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की सोशल मीडियावरती रिॲक्ट झालं कीच माणूस तो रिॲक्ट होतो, हे मला दुसरं वाटत नाही. एक कुठेतरी धरलं जातं, ह्याचा अर्थ मत नाही असं नाही. तर मी माझ्याबद्दल नक्कीच सांगेन की मला नक्कीच त्या मेळाव्यात जायला, यशाच्या मेळाव्यात जायला आवडलं असतं, पण माझा कोल्हापूरला प्रयोग होता, मी कोल्हापूरला होतो, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. माझं पर्सनल मत विचारशील तर मी 100% सहमत आहे की त्रिभाषा सूत्र नाही लागू झालं पाहिजे. पण ते तू जेव्हा मला समोरनं विचारशील तेव्हा मी माझं मत तुला द्यायला नक्की आवडेल. आणि मला ते अशा पद्धतीने द्यायला आवडेल जे प्रेक्षकांपर्यंत डायरेक्टली पोहोचेल. एक तर अशाही गोष्टी असतात की कुठल्या क्लिप्स किंवा कुठली वाक्य कशी तोडून काय पद्धतीने सांगितली जातील आणि अर्थाचा कसा अनर्थ केला जाईल, हे कलाकार जेव्हा बोलतो त्यातनं सुद्धा येईल याची गॅरंटी कुठेतरी कमी झालेली आहे. पण याचा अर्थ कलाकाराला मत नाही का आणि बरं, मला असं वाटतं की विषय एक आहे आणि त्याच्या काहीतरी वेगळेच विषय वेगळीकडे फाटे फुटले जातात आणि काहीतरी वेगळंच तयार केलं जातं. तर ते होऊ नये ह्याची कुठेतरी जबाबदारी घेतली जाते. आणि अजून एक छोटीशी हे करू का तुझ्याच मताला, की एकीकडे म्हणतात की सगळ्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे, दुसरीकडे कोणी व्यक्त झालं की तुम्हाला काही अकल आहेत का, गप बसा तुम्ही तुमची कामं करा. मग करायचं काय आम्ही? म्हणजे काय करणं अपेक्षित आहे आम्ही? मला जर अक्कल नाही आहे तर जे कोणी असतील ते, तर जो मला सांगतोय तुला काही अक्कल, त्याला किती आहे? मला सारखं असं वाटतं की अरे माझ्यात तो मताचा नाही आहे म्हणजे तो चुकीचा कसा असेल? अनेक कलाकार असतील की जे माझ्या मताचे नाही आहेत पण म्हणून ते चुकीचे नाही आहेत ना. मला हे फार महत्त्वाचं वाटतं की म्हणजे काय करायचं मग आम्ही? म्हणजे कोणी का असे ना, तो जबाबदारीने त्याच्या बायको मुलासकट, त्याच्या आईवडिलांसकट त्याचं घर चालवतोय, त्याला काहीतरी जबाबदारीने अक्कल असेल की नाही? इतक्या वर्षात तुम्ही कोणी उठता आणि पटकन म्हणता तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय अक्ल आहेत? कलाकार हे असेच उथळ का बरं? उथळ या जगात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम, लोकांना बदलण्याचं काम एका कलाकाराने केलं आहे, त्याचं नाव होतं चार्ली चॅपलिन. ही कलाकारांकडनंच आलेल्या गोष्टी आहेत ना या समाजाला.
पण पुन्हा मी आत्ता हे म्हणलं की लोक म्हणू शकतात ते चार्ली चॉप्लिन होते, तू गप्प बस. सो ते फार विचित्र आहे रे आमच्यासाठी. त्यामुळे मला आणि परत तेच आहे की प्रत्येकजण सोशल मीडियावरती रिॲक्ट होतो तसं नाही. आणि एका ह्याच्यावरती रिॲक्ट झालं की म्हटलं जातं मग बाकीच्या ह्याच्यावर का नाही रिॲक्ट होत, की काहींना ना ते जमतं, काहींना सोशल मीडियावरती रिॲक्ट व्हावं असं वाटतं आणि विच इज फेअर. माझं काहीच त्याच्याबद्दल म्हणणं नाही. मी अदरवाईजही तितकासा फार सोशल मीडियाची हे नाही आहे. त्यामुळे फक्त एवढंच माझं म्हणणं असतं की सोशल मीडियावरती रिॲक्ट झाले तरच त्यांचं मत आहे, ते रिॲक्ट नाही झालं तर त्यांचं मत नाही असं धरू नये. तुम्ही आम्हाला डायरेक्टली विचारा, आमच्याशी बोला, आमची मतं विचारा, आम्ही आमची मतं नक्की मांडू. त्याच्यात आम्ही कधीही मागे हटणार नाही, मागे पडणार नाही. जे काही मत असेल ते घ्या, फक्त मग त्याचं तोडून फोडून काहीतरी वेगळं काहीतरी करू नका. मला नेहमी हे वाटतं, मी थोडं विषयांतर करतोय, चुकीचं घेऊ नका, की हे असतं ना एक कोणी गेलं ना की रिप RIP हे देतात की म्हणजे त्यांना दुःख झालं का, आणि किंवा त्याच्यानंतरची दुसरी सोशल मीडियावरची वेगळीच काहीतरी मजेशीर स्टोरी असू शकते किंवा त्याच्यावरती बोलणंही असू शकतं, किंवा ज्यांनी रिॲक्ट नाही झालं त्यांना दुःख नाही झालंय का, हे तुम्ही कसं ठरवू शकता.